सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपाययोजना ज्या आहेत तर त्या केल्या जातात. त्या माध्यमातून शाळेची भौतिक सुविधा ज्या आहेत तर त्या शाळांना मिळाव्या यासाठी खरं तर प्रयत्न केले जातात. मात्र दुसरीकडे जर बघितलं पटसंख्या कमी होते, हीच गोष्ट जी आहे तर ती लक्षात घेऊन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योती गाडे या स्वतः एका शाळेमध्ये व्हिजिटसाठी आल्या होत्या आणि त्यांनी विशेष म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक धडा जो आहे तर तो देखील शिकवलेला आहे. खरं तर त्यांनी जे आहे स्वतः देखील शिक्षकाची जी आहे पदविका मिळवलेली आहे, त्या देखील खऱ्या एक शिक्षिका आहेत आणि त्यांनी आज ज्या वेळेला या ठिकाणी भेट दिली त्यावेळेला विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय, सोबतच त्यांना शिकवण्याचं देखील काम केलं. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण आज व्हिजिट दिलेली आहे, मुलांना शिकवलं देखील. कसा अनुभव होता? खूप छान पद्धतीचा अनुभव आहे आणि मी आज त्यांना शिवाजी महाराजांबद्दल शिकवलं. पण मुलांना आधीच शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत होता. ते ऐकून मला फारच आनंद झाला. कुठेतरी मुलं आपली मागची पिढी जोपासण्याचं काम किंवा त्यांचे विचार आपल्या आचरणात आणण्याचं काम ही पिढी करत आहे, हे पाहून मला खूप आनंद वाटला. आपण इथे व्हिजिट दिलेली आहे. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जर बघितलं तर अनेक अडचणी आहेत, तर त्या येत्या काळामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने आपण सोडवणार आहात आणि कुठल्या कुठल्या समस्या जाणवल्यात खरं? मी आता पहिली माझी ह्या शाळेतच व्हिजिट आहे. आता आणखी शाळांना पण मी व्हिजिट करणार आहे. आता या शाळेत येऊन मी पाहिलं का पत्रे गाळतायत किंवा यांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये मुलांना. त्याच्यामुळं पालक पण आजकाल विचार करतात का शिक्षणाबरोबर त्यांना खेळण्याची पण आवश्यकता आहे. तर मग त्याच्यामुळे पण पालक एखाद्या वेळेस पालिकेच्या शाळेत घालणं टाळत असतील. तर आपण त्यांची पटसंख्या वाढण्यासाठी त्यांना शाळांना विविध सुविधा पुरवण्याचं काम, तसंच या शाळेला आता ग्राउंडची आवश्यकता आहे. तर ग्राउंड देण्याचं काम आपण नक्कीच करणार आहोत, जेणेकरून आपल्या पालिकेची पटसंख्या वाढेल आणि अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना पण शिक्षण मिळण्यासाठी कुठेतरी उपयोग या शाळांचा होईल. आजकाल इंग्लिश मीडियमकडे पालकांचा कल जास्त दिसतोय. पण मी तर म्हणते का ह्या पालिकेच्या किंवा जिल्हा परिषद शाळाच चांगल्या आहेत का मुलं निदान आपली मातृभाषा तर विसरत नाहीयेत. तर तर इंग्लिश शाळेमुळं काय झालंय, मुलं आपली मातृभाषा आपली मराठी भाषाच विसरत चाललीत. ते होऊ नये म्हणून आपण या पालिकेची पटसंख्या वाढवण्यासाठी कुठेतरी म्हणजे सहकार्य करणार आहोत. एकूणच जर बघितलं तर या पालिकेच्या शाळेतील ज्या आहेत भौतिक सुविधा ह्या पूर्णपणे सुधारवण्यासाठी जे आहे प्रयत्न केला जाईल असं आश्वासन जे आहे तर ते महापौरांनी दिलेलं आहे. एकूणच जर बघितलं तर शाळेबाबत त्यांची असलेली आस्था जी आहे तर ती आजच्या त्यांच्या या भेटीमधून दिसून येते. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर.